ह्याच्यामध्ये मी ड्रोन चालवण किंवा मॅन्युअल उडवण किंवा सेटिंग करून उडवण असं कधीच मला वाटलं नव्हतं. म्हणजे हे काय म्हणतात ना, ते असं स्वप्न सुद्धा कधी बघितलं नव्हतं. मी एक ड्रोन पायलट होईन आणि हे काम करल म्हणून कधीच नव्हतं वाटलं. किंवा माझ्या हातात ही आरसी हे सुद्धा कधी मी स्वप्न बघितलं नव्हतं. या आहेत पुणे जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ड्रोन पायलट नीलम दिवेकर. त्या दौंड तालुक्यातल्या कडेठाण इथं राहतात. चूल आणि मूल या संकल्पनेला छेद देत त्या एक प्रकारच्या छोट्या हेलिकॉप्टरचं सारथ्य करतायत. नमो ड्रोन दीदी योजनेमुळे चांगला फायदा होत असल्याचं त्या सांगतात. तर आमच्या इथं असं होतं, ऊस जेव्हा जाईन तेव्हाच आमच्या घरामध्ये पैसा यायचा. वर्षातनं एकदा दोनदाच आमच्या इथं पैसा यायचा. ऊसाचा पण झालं किंवा कशाचा पण, कोणतं पण पीक निघालं, ऊस गेला तरी 1 महिन्याने पैसे खात्यावरती जमा व्हायला लागायचे. आता ड्रोन मुळे काय झाले की आमच्या घरात रोज म्हणजे रोज सुद्धा आहे, दिसड आहे, 8 दिवसाला का होईना आहे, पण आमच्या घरामध्ये पैसा यायला लागला. नीलम या गावातल्या महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाच्या, ग्रामसंघाच्या आणि प्रभाग संघाच्या अध्यक्षा आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानामुळे त्यांना ड्रोन पायलट होण्यासाठी फायदा झाला. ते मला पहिल्या ज्या महिला अध्यक्ष म्हणायचे, पहिला अध्यक्ष म्हणजे आता मला बऱ्याच महिला या ड्रोन दीदी म्हणतात. आणि मी जर ह्या अभियानात, जर उमेद अभियानामध्ये नसते तर मी ड्रोन दीदी झाले नसते. मी उमेद अभियानामध्ये आहे त्यामुळे मी ड्रोन दीदी झाले. त्यामुळे मी पहिल्याच उमेद अभियानाचं मनापासून अभिनंदन करत. ही मोदीजींनी योजना आणली, ह्याचा आम्हाला खरंच खूप फायदा झाला आणि म्हणजे त्याचा लाभ पण मिळाला. आता आमच्या घरात ड्रोन पायलट आम्ही 3 आहेत, तर आम्हाला जो रोजचा इन्कम चालू झालाय तो एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे झालाय. 2026 सालापर्यंत 15,000 महिला ड्रोन दीदी बनवण्याचं ध्येय केंद्र सरकारनं ठेवलंय. याच योजनेतून नीलम यांना पहिल्या टप्प्यात ड्रोन मिळालंय. या माध्यमातून त्या आपल्या जवळच्या 5-6 तालुक्यांमध्ये फवारणीसाठी जातात. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दौंड तालुक्यामध्ये आमच्या गावात आधी पहिल्यांदा हे केलं. त्यानंतर ना आता आम्हाला श्रीगोंदा, शिरूर, बारामती, पुरंदर, इंदापूर बऱ्याच अशा तालुक्यांमधनं आम्हाला स्प्रेसाठी मागणी येते. काही तालुके माझ्यापासून जवळजवळ 30 किलोमीटर आहेत, काही 40-50, म्हणजे आतापर्यंत आम्ही 150 किलोमीटर पर्यंत पार गेलो. 150-200 पण किलोमीटर पर्यंत गेलोय. ड्रोन फवारणीतून त्यांनी आतापर्यंत 700 पेक्षा जास्त एकरावर फवारणी केली आहे. यातून चांगला व्यवसाय उभा केलाय. या व्यवसायातून त्यांना चांगला पैसाही मिळू लागलाय. आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये आम्ही 700 रुपये एकरनी मारतो. बाहेर आम्ही 800 घेतो. कारण की जाणं येणं, आमच्याकडे गाडी नसल्यामुळे जाणं येणं आम्हाला परवडलं पाहिजे. आणि साधारणतः आमची रोजची फवारणी 10 ते 14-15 एकरापर्यंत होती. कधी 6-7 एकर पण होती. महिन्यातनं जर उत्पन्न जर घेतलं ना, सगळा खर्च वजा अर्थ जाऊन कधी आम्हाला 50,000 60,000च्या पुढे सुद्धा म्हणजे उत्पन्न होते. आणि रोजचं जर धरलं तर आमचा खर्च वजा जाऊन म्हणजे 8 एकर जरी फवारणी आली तरी आमचं ड्रायव्हरचं जाऊन आम्हाला 3-4 हजार रोजचं पण राहतात. कधी 8,000 रुपये राहतात. असं क्षेत्र जसं जुळन त्याच्यावरती ही आहे. त्यांना यामध्ये कुटुंबाची मोठी साथ लाभली. पती भीमराव दिवेकर यांनी पाठबळ दिल्यामुळं मी आज या ठिकाणी असल्याचं त्या सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांनी लय मला सहकार्य केलं. महत्वाचं की आज मी जवळजवळ 1.5 महिना बाहेर होते. त्यांनी मला बाहेर जाण्याची परवानगी दिली, ट्रेनिंगला जाण्यासाठी म्हणजे सपोर्ट केला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे त्यांचा वाटा आहे. काही लोक असं जर बाहेर जायचं म्हटलं तर महिलांना 2 दिवस पण सोडत नाहीत. पण माझ्या मिस्टर मला मी म्हणायचे नको, पण ते म्हणायचे जा, तुला ही संधी एकदम चांगली आलेली, तू सोडू नको, आम्ही कसं पण घरी करू पण तू ट्रेनिंगला जा. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेती करणाऱ्या हातात रिमोट कंट्रोल आल्याचं त्या अभिमानानं सांगतात. आरसी ह्याच्यामध्ये मी ड्रोन चालवण किंवा मॅन्युअल उडवण किंवा सेटिंग करून उडवण असं कधीच मला वाटलं नव्हतं. म्हणजे हे काय म्हणतात ना, ते असं स्वप्न सुद्धा कधी बघितलं नव्हतं. मी एक ड्रोन पायलट होईन आणि हे काम करल म्हणून कधीच नव्हतं वाटलं. किंवा माझ्या हातात ही आरसी हे सुद्धा कधी मी स्वप्न बघितलं नव्हतं. म्हणजे ह्या सरकारने जे हे केलंय हे खरंच आमच्या महिला वर्गांना म्हणजे इतका अभिमान आहे. पहिले आमच्या इथं जे पायलट कधी यायचे त्यांच्या हातात आम्ही हे बघायचो तर आम्हाला असं वाटायचं की बाई हे किती भारी असं वाटलंच नव्हतं हे माझ्याकडे येईन आणि हे मी काम करल, कधीच वाटलं नव्हतं.